मी मान्य करस की मना पोऱ्या इदावट आहे, पण यांना अर्थ अशा थोडा आहे. वायबाळ रोज आता हेडफोन लाईन अभ्यास करस, त्यांना कर्मामा होई तो PSI बी बन जाई. बी फार्मसीचा रिझल्ट लागून 1 महिना झालाय, तरी तो अजूनपर्यंत कॉलेजमध्ये आला नाही. कॉलेज चालू आहे तो ते माल म्हणे कॉलेजला सुट्टी आहे ती म्हणे. थांबा त्याला घर येऊ द्या, त्यांना बोसकाय आमाज देस मी. कारो बानट खोबडी ना कॉलेज मा काबच जायनी रायना. मॅडम आज ना घर बहुत फोन येवा लागणार तो बहुत तू कॉलेज मा जायनी रायना. तू काय पोऱ्यान पोटणार रे. आर भाऊ बाहेर तिने ऍडमिशन लिहिल ना तशीच रास ना. पोरे काय रेग्युलर येतस का कॉलेज मा? आर पोरे मज मग ऍडमिशन लिहिन 2-2, 3-3 विषय लाग राहणार. आणि तू काय लिहाल बाहेर तिने ऍडमिशन लिहिलं. तुनबेत जशी आई रवणे खेव नाही. थांब तुला कॉलेज मा उठाडी लिसू आणि चिचवारणी कंपनी माझ दार असूल मना हातीवरिंग थांब. बिचीच वार्निंग कंपनी मा भी जाओ नी आणि कॉलेज मा भी जाओ नी. मन मना घर फोन मा व्हिडिओ बनावत जासू आणि इंस्टाग्राम वर टाकत जासू. स्वतःना दमवर पुढे जासू मी, फक्त तुम्ही दखत राहते. अशी का तू व्हिडिओ बनायस आणि इंस्टाग्राम वर टाकत जाशी आणि व्हिडिओ बनावना पैसा कोण दी तुले? पैसा कोण दी म्हणजे या इथला लोक इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकतं, या काय येडा आहेत? आर किर्यात बे जाना तू व्हिडिओ बनावशी मग तुले सरकार पैसा दी का? आई विचार आहे नू नाही. मग तुना व्हिडिओ कोण इकतली ते विचार आहे नू. इकत ना विषय निराश रे बोतडे. त्या व्हिडिओ येतो त्या काय वांजन शेंगा आहे ती. अरे भो मी जर शिक्षण कराना म्हण तर कॉलेजने फी 15-20 हजार रुपया देणी पडस दरवर्षी आले. वावरे जर कराना म्हण ते वावरेस मा पहिले भांडवल टाकना पडस. खते फवारा मजुरी कितला खर्च लागस. पण इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनावाले 1 रुपया बी लागस नाही. आर्गद ना ते गण खरंय, पण व्हिडिओ बनावना पैसा कोण दी तुले? जे मेन आहे ते नाही सांग राय ना. भांडवल नाही लागस, फी नाही लागस, या गोष्टी काय लिहाल सांग राय ना. जे विचार आहे ना ते नाही सांग राय ना. कथा कोणा अपोर सपोर आहे की ना आणि अरे मापा हुशार का कर राय ना. आणि आखो म्हणे तो भूषण सोनवणे सांगे इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनावना पैसा भेटतो म्हणे. तो भूषण सोनवणे आपला लागून बागून त्यांना ऐकी राय ना. वा रे माल कॉलेज मा जाणं नाही वय. तुम गाई जे वय ते करल्या वा. हा जे वय ते करल्या म्हणजे तू आमना उपकारले कॉलेज मा जाई राय ना. तू ना तुलेच काम पडी ना. कामले काम पडी. तुला नाही माहित रे भो ती कॉलेज कशी आहे. मग मी सांग होतं तुले ती कॉलेज मा ऍडमिशन लेवानं. तूच लाय डॉक्युमेंट लिहिन गईता तडे. थोडं विचारपूस करो कोणती कॉलेज चांगली आहे कोणती कॉलेज चांगली नाही. का राखोय ना बकरीच निघत कथा बी गुस्त. जाऊ दे रे भो मागे ऍडमिशन लेवाय गे, पण मी नाही जाऊ कॉलेज मा. तू म्हण राय ना कॉलेज मा नाही जाऊ मग काय भवन मा जाशी. कोडे ना कोडे जाशी तवळेच पैसा येतील ना. का जमीन मग पैसा निघीन तुना खिसा मा येतील. बानट सुरू ना. अरे भो मी डोकं लाईन इथला पैसा कमावसू ना. मला कॉलेज मा जावान बी गरज नाही. आर जास्त डोकं नको लावू. डोकावर जिथला बाले तिथला बी राहत नाही. तुलका युरिया न खत जडे बनस ती कंपनी मला आई देऊ राही. हॅलो काय रे रावल्या तू फार्मसीला ऍडमिशन लिहा ना काय इंजिनिअरिंगले? म्हणा अजून तशी काहीच फिक्स नाही रे. तुला काय प्लॅन आहे? अरे आपण दोन्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन लिहूत कारण आमना बाप्याने बी तडेच ऍडमिशन लिहित. अरे पण मला मॅथ नाही जमस ना. माल कोडे मॅथ जमस मग. तो आमना बाप्या तो आधी इंजिनिअरिंग ना सेकंड इयरले त्याला ते मराठी वाचता ये नाही. तो करू शकस मग आपण का करू शकत नाही.
आज डिग्री कराल मान्य आहे. आज डिग्री व्हा नंतर तुमले नोकऱ्या बी लागाल पाहाल. आज घर परत डिग्र्या वही झाले ती. कॉलेज व्हा नंतर तुमले नोकऱ्या बी लागाल पाहाल. पैसा जाईन काही तर चीज व्हाल पाहाल. निस्तर राखून या बकरीच निघत कथा बी काय ऍडमिशन लेत फिरत. काय विश्राम भाऊ काय चाललं. पुन्हा पोऱ्याने कोडे ऍडमिशन लिहिलं मग. आवद काकू रामपायरामा यानं त्यांना चौकशा करायला लागा. काय रम्या आता 12वी नंतर कोडे ऍडमिशन लिहा ना बजेट चालू आहे. चिचवारनी कंपनीमा ऍडमिशन लेवा ना बजेट चालू आहे. मी कोठे का ऍडमिशन ले ना तुमले काय पडेले इथली काय चिंता लागे तुमले मना ऍडमिशननी. मी कधी येस का तुमना घर तुमने वावरनी कमाई विचार आले. नहीं कधी विचार का तुमना रांगडे कांद काय भाव गए भो. ते 2 5-5 मार्काचे क्वेश्चन लिहिले आणि तुम्ही 2-2 मार्काची कॉपी दिली होती तेवढाच लिहिलंय. बाकी सगळा पेपर कोरा गेलाय. मग काय तुम्ही ऍडमिशन लेवा टाइमले ते वजी सांगेत आम्ही परीक्षेच्या वेळी पूर्ण मदत करू म्हणे. मग मदत केली नाही का. मूर्ख कुठला. घरून पेपरचा अभ्यास करता येत नाही का. भाऊ एकदा कॉलेजला भेट तर देऊन बघ आणि तुला काय वाटतं आम्ही मदत करणार नाही असं. अरे भाऊ मी तुमच्याच कॅटेगरीतला माणूस आहे. तुझ्याजवळ खोटं बोलून मला काय मिळणार आहे. एकदा कॉलेजला ये लायब्ररी बघून घे कॅम्पस बघून घे आणि तुला जर कॉलेज बाबत काही पर्सनली विचारायचं असेल तर तू बोरसे सरांना भेटून घे. ते पण तुमच्यासारखे ग्रामीण विभागातले सर आहे म्हणून टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. आम्ही 4 वर्ष तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे. 3 days later. हॅलो राहुलचे वडील बोलतात का. हा राहुलचे पप्पा बोलतोय. काय राहुल कॉलेजमध्ये काय येत नाहीये. हॅलो मॅडम त्याला कॉलेजમાં काही इंटरेस्ट नाही आहे. त्याला बिझनेस करायची इच्छा आहे. नाही मग त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी विचार करायला पाहिजे होता ना. जाऊ द्या हो मॅडम पोऱ्यान जाते वैगिता काय चुकी. नाही ना तसं नसतं इथे. इथे कॉलेजवाल्यांचा तोटा होतो ना. कॉलेजवालाच ना तोटा वास ना. मग तू इथली का टेन्शन लिरायनी. शाबाश बेटा. तुम्हाला जर डॉक्युमेंट करायचे असतील तर 4 लाख रुपये भरावे लागतील. डॉक्युमेंट इथला मागावी का. डॉक्युमेंट नाही मागे झालेत. कॉलेजची 4 वर्षाची फी 4 लाख आहे. नाही मग त्या डॉक्युमेंट नका द्या. फक्त म्हणा पोऱ्या कॉलेजમાં येऊ नाही. मग तसं तुम्ही प्रिन्सिपलला लेटर लिहून द्या. जाऊ दे ना हो माय इथली काय खरी झगडी करायनी. नाही शिकणार ते नाही शिकणार. काय लय का तुनं वालं.